गणोबा कशाला बोलवलंय रे? चला समजेल तिकडे गेल्यावर. हीच का ती मुलं? त्यातल्या कोणी अडवलं तुला? पुढे रे तू, पुढे. मी काय केलं सर? काय केलं? इकडे काय केलं? मी काय केलं सर? नालायक, मुलीचा हात पकडतोस आणि बरं मोठं मी काय केलं म्हणून? मी हात नाही धरला. चुप, एखादा बोल नकोस. तू ये रे पुढे. मी नाही काय केलं. हा काय करत होता? हा त्याच्याबरोबर उभा होता. म्हणजे अकम्प्लीस. पुढे पुढे, हात पुढे कर, हात पुढे कर. हा आता आता का घाबरतोस? मवालीगिरी करायला मजा वाटते ना? हात पुढे कर, हात पुढे कर. सर, ही मुलं त्या बिल्डिंगवर जमून येणाऱ्या जाणाऱ्यांची टिंगल करत असतात, विशेषतः मुलींची. मी स्वतः पाहिले अनेकदा. वा, माझ्या विद्यार्थ्यांविषयी नवीनच माहिती कळते मला. ही मुलं जर अशी वागत राहिली तर आमच्या मुली आम्ही शाळेत पाठवायच्या कशा सर? तू म्हात्रे शेठचं ना रे? बघा, याचे वडील आपल्या शाळेचे देणगीदार आहेत आणि हे काय दिवे लावते बघा. सर तुम्ही नुसतं बघू नका. सर, यांना चांगली शिक्षा केली पाहिजे. शिक्षा रस्टिकेट करा, शाळेतनं काढून टाका, सरळ पोलिसात द्या आणि रिमांड होममध्ये पाठवा. पालकांना बोलून घ्या, यांच्या पत्र तयार करा आत्ताच्या आत्ता. उद्या सकाळी 11 वाजता बोलवा. गुप्ते शेठ तुम्ही या. मी येईनच हो, पण त्यांनी फार काही फरक पडत नाही. काय होणार आहे? हे सगळं प्रकरण पोलिसांकडे द्या. गणोबा, जा तुम्ही वर्ग जाऊन बसा. गणोबा पत्र आणून देईल. काय नंतर सांगतो. उद्या ते मुलांच्या पालकांना बोलवले भेटायला. चांगली अद्दल घडली पाहिजे त्यांना. आजकालच्या मुलांचं काही कळेनासच झालंय. आता काय, पहले हम गृहपाठ देखेंगे और फिर अगला पाठ पढ़ेंगे, ठीक है? जास्त शहाणपणा सुचतोय काही पोरांना. काय म्हात्रे, काय जोशी, रस्त्यातच मुलींना अडवून प्रेम करता का म्हणून विचारता काय? हे शिकवतात आपल्या शाळेत? हा बाई, हेड सरांनी पत्र द्यायला सांगितले. मांडे, 10वा पाठ पढ़ना शुरू कर. आई, आई ऐकलंस का? काय झालं? आई, बाळराजांचे पराक्रम. काय रे, काय झालं? काही नाही. बाबांना उद्या शाळेत बोलवलंय. कशासाठी ते सांग ना. शाळेतल्या मुलीची खोड काढली म्हणून मुख्याध्यापकांनी पालकांना बोलवलंय. मी नाही काढली खोड, सूर्यानं काढली. मी फक्त उभा होतो तिथं. कार्ट्या, यासाठी तुला घातलं शाळेत? हे घे. गंभीर गैरवर्तन. अरे काय केलंयस नीट सांग बाबा. त्या सूर्यानं त्या 8वीतल्या गुप्त्याची वाट अडवली. ती चिडली. बाबांना सांगितलं. त्यांनी शाळेतून तक्रार केली. आणि हे सगळं घडलं कुठं? म्हात्र्याची बिल्डिंग आहे ना, तिथं आम्ही जमतो आणि मग शाळेला जातो. तिथे जमता कशासाठी? मुलींची टिंगल करायची असेल. काहीतरी बडबडू नकोस. का खोटं बोलतेय का ती? आपला पाल्य ची मुकुंद मनोहर जोशी याने शाळेतील एका विद्यार्थिनीशी गंभीर गैरवर्तन केल्याचे आढळून आले आहे. तरी त्या संदर्भात उद्या दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्याध्यापकांना भेटावे. वा, गंभीर गैरवर्तन. काय काय म्हणाला काय तो तिला? प्रेम करतेस का म्हणून. बाई 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 बाई, आता मात्र हद्द झाली. अरे एवढी एवढीशी मुलं तुम्ही आणि तुमची एवढी तयारी. प्रेम म्हणे प्रेम. अरे प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? स्वतःला काय गोपीकृष्णाचे अवतार समजता तुम्ही? उद्या 11 वाजता जायचं आहे, म्हणजे मला ऑफिसमध्ये रजा टाकावी लागणार. मी अर्ज लिहून देतो, तू चांदोरकडला देऊन जा. कागद घेऊन.
अकॉम्प्लिश, पार्टनर इन क्राईम, गुन्ह्यातील साथीदार. मुकुंदाचं काय चाललंय मला कळतच नाहीये. तुमचाही धाक नाहीये त्याला. असाच फायदा घेतोय तो. वेळीच उपाय नाही केला तर पोरगा आजचं जाईल. त्याला वाईट सांगत लागली. मी तुम्हाला सांगत होते त्याला या शाळेत नका घालू. सगळ्या शाळा सारख्याच, अभ्यासाव्यतिरिक्त सगळं चालतं. आणि या शाळेत जरा जास्तच चालतं. पुढचं तर 10वीचं वर्ष. असाच वागत राहिला तो तर कसं होणार हो? अधू, बोडक्याचा इंजिनियर होतोय तो आता. अगं तुम्ही दोघी जरा शांत राहा. काही झालेलं नाही. या वयात मुलं अशी वाह्यात वागतातच. काही आबाळ कोसळले नाही. चला जा झोपाय. मुकुंदा इकडे. आता मला खरं खरं सांग काय झालं ते. तिथे आम्ही अभ्यास करायचो आणि सूर्या आणि फावडा वगैरे खाली असं म्हणजे टिंगळटावाळा करायचं. पण बाबा ते खोटं बोलते हात धरला म्हणून. सूर्याने तसं काय केलंच नव्हतं. त्यानं तिला फक्त विचारलं आणि नाही म्हटल्यावर तो मागं फिरला. आणि आता ते म्हणतात काय ते? आता ते म्हणतात पोलिसात देणार म्हणून. रडू नकोस, रडू नको. मी आहे ना. डोळे पुसतो. आहेत का मास्तर? आहेत. इथं बसून राहा. हो, जाऊ दे. या चला, सरांनी बोलवलं. हे बघा, लाथा बुक्क्यानं तोडवला याला. तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा तोडवतो तुमच्या समोर. नाही, राहू दे मला. राहू दे नाही हो. वडी काढतय पोरीची. जीवच घेतो भाड्याचा. मारून काही होत नाही. निगरगट्ट आहेत ही मुलं, निगरगट्ट. पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं यांना. रिमांड होम मध्ये गेले तर सुधारतील. अहो गुप्ते साहेब, आमची मुलं म्हणजे काय रस्त्यावर पडली आहेत का? दिवसा ढवळ्या शाळेत जाणाऱ्या आमच्या मुलींचे हात धरतात. अहो नाही काय करायचं काय आमच्या मुलींनी तेव्हा? एक मिनिट. नाही, मुलगा चुकला आहे पण त्यानं हात धरलेला नाहीये तिचा. हवं तर विचारा त्याला. बेबी खरं खरं सांग, त्यानं तुझा हात पकडला? हा, खरं सांग. नाही. तो लांबूनच बोललो तुझ्याशी? हात धरला नव्हता? नाही, नसेल. नाही, हात धरला नसेल पण त्याचा अर्थ तोच. नाही, अर्थ तोच होत नाही. नाही, पोरं चुकली आहेत पण त्यांची चूक आपण समजून घ्यायला पाहिजे. आता त्यानं तिला विचारलं प्रेम करतेस का? ती नाही म्हणाली, विषय संपला. त्याने पुढे तिला काही त्रास दिलाय का? हे बघा जोशी साहेब, तुम्हाला जेवढी वाटते ना तेवढी ही गोष्ट क्षुल्लक नाही आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, पण आता तो विषय वाढवण्यात काही अर्थ नाही आहे. आडनिड्या वयातली मुलं आहेत, चुकतात. आता म्हणून त्यांना का आपण तुरुंगात डांबणार आहोत का? जा तुम्ही बाहेर, बाहेर थांबा. मी संध्याकाळी बापाशी बोललो आणि त्यानं लय मारला. जीवच घेतला असता. मग वाळूचं गिराईक आलं आणि म्हणून थांबला. पण मग टाकून आल्यावर पुन्हा मारायला सुरुवात केली. आईमध्ये आली तर तिला बी लाता घातल्या. तेवढ्यात काका आला, त्यानं मागून धरलं म्हणून वाचलोय. म्हात्रेशे, मुलाला एवढं मारायला नको हवं. काय सांगू साहेब, रात्री डोसकाच गेला आपला. एकुलते एक पोर माझं. आम्ही नाही शाळेत गेलो. यांनी शिकायला नको, पण याची असली थेर. शिकेल. मुलांना समजावून सांगितलं की समजतं. आणि तुमचा मुलगा तो वाघ आहे, त्याच्यावर राग धरू नका आणि उगाच त्याला मारू नका. मुलगा हातचाच आहे. जा रे मुकुंदा, बसा वर्गात जा.